मित्रांनो, पार्ट 1 आणि पार्ट 2 तर झाला, पण आजही जेव्हा तुम्ही कोणाशी फोनवर बोलता किंवा कोणाला सल्ला देता तेव्हा शब्द सुचत नाहीत का? बऱ्याच जणांना वाटतं की इंग्रजी म्हणजे फक्त आय एम हॅपी किंवा ही इज अ बॉय, पण खरं इंग्रजी तेव्हाच लागतं जेव्हा तुम्हाला फोनवर नेटवर्क नसेल तर सांगायचं कसं, किंवा कोणाला धीर द्यायचा असतो. जर तुम्हाला बेसिकच्या पुढे जायचं असेल तर आजचा हा पार्ट 3 खास तुमच्यासाठी आहे. आज आपण अशी 100 फ्रेश वाक्य पाहणार आहोत जी तुम्हाला एका सामान्य विद्यार्थ्यापासून एक कॉन्फिडंट स्पीकर बनवतील. वही आणि पेन घेऊन बसा आणि माझ्यासोबत मोठ्याने बोला. चला सुरू करूया. सर्वात पहिले आपण बघूया एक्सप्रेशन आणि रिॲक्शन म्हणजे भावना आणि प्रतिक्रिया याच्याशी संबंधित वाक्य. जसं आपण म्हणतो मला तसं वाटत नाही, तर मग हे इंग्लिशमध्ये म्हणायचं आय डोंट थिंक सो. तू काय म्हणालास असं म्हणतो ना आपण, तर मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं व्हॉट डिड यू से. किंवा आपण म्हणतो मला फरक पडत नाही, तर म्हणायचं आय डझंट मॅटर टू मी. कधीकधी आपली चूक असते तेव्हा आपण म्हणतो ही माझी चूक आहे, तर मग म्हणायचं इट्स माय मिस्टेक. एखादी आनंदाची बातमी आली तर आपण म्हणतो हे जाणून मला आनंद झाला, तेव्हा आपण म्हणायचं आय एम ग्लॅड टू नो दॅट. किंवा आपण म्हणतो ते शक्य नाही, तर म्हणायचं इट इज नॉट पॉसिबल. कधीकधी आपण म्हणतो मला खात्री आहे, तर मग म्हणायचं आय एम शुअर. किंवा आपण म्हणतो मुळीच नाही, तर मग म्हणायचं नॉट ॲट ऑल. किती मूर्खपणा आहे म्हणतो ना असं, मग म्हणायचं आता इंग्लिशमध्ये हाऊ फुलिश. हे अद्भुत आहे, तर मग म्हणायचं इट्स वंडरफुल. तर असे आपल्याला 10 सेंटेन्स बोलायचे आहे. तर असे हे 10 सेंटेन्स तुम्ही बोलत चला. आता आपण बघूया सोशल अँड मीटिंग पीपल म्हणजे लोकांशी संवाद साधताना आपण कोणत्या प्रकारचे इंग्लिशचे वाक्य बोलू शकतो. जसं आपण म्हणतो तू कोणाशी बोलत आहे, तर मग म्हणायचं हू आर यू टॉकिंग टू. किंवा आपण दुसऱ्याला नाव विचारतो मला तुझे नाव सांग असं म्हणतो ना, मग आपण म्हणायचं टेल मी युअर नेम. किंवा आपण म्हणतो आपण आधी भेटलो आहेत का असं म्हणतो ना, कोणाला भेटल्यावर आपल्याला होते असं काही याच्या पहिलं भेटला होता, तेव्हा आपण त्याला म्हणतो आपण आधी भेटलो आहोत का, तर मग म्हणायचं हाव वी मेट बिफोर. तर असं त्याला आपण म्हणू शकतो. किंवा आपण कोणाला विचारतो तू काय काम करतोस, तर मग म्हणायचं व्हॉट डू यू डू फॉर अ लिव्हिंग म्हणजे तू जगण्यासाठी काय करतो किंवा तू कोणतं काम करतो. तर हे दोन्ही मराठीचे वाक्य आपण अशाच प्रकारे इंग्रजीमध्ये बोलू शकतो. किंवा आपण दुसऱ्याला विचारतो तुझ्या कुटुंबात किती लोक आहेत, तर मग म्हणायचं हाऊ मेनी पीपल आर देअर इन युअर फॅमिली. किंवा तू रिकामा आहेस का, तर मग म्हणायचं आर यू फ्री. किंवा दुसऱ्याला म्हणतो एखाद्या गोष्टीबद्दल मत जाणून घ्यायचं आहे, तर मग आपण म्हणतो ना मला तुझे मत सांग, तर मग म्हणायचं टेल मी युअर ओपिनियन. एखाद्याला भेटल्यावर आपण म्हणतो का मी तुला ओळखतो बा असं म्हणता कधी कधी, तर मग म्हणायचं आता बघा मी तुला ओळखतो, तर मग हे कसं म्हणायचं इंग्लिशमध्ये आय नो यू. किंवा एखादा जुना मित्र भेटला तर आपण म्हणतो ना तो माझा जुना मित्र आहे, तर मग म्हणायचं ही इज माय ओल्ड फ्रेंड. आणि जेव्हा जुना मित्र भेटतो तेव्हा आपण त्याला म्हणतो संपर्कात राहा. आता आहे का नाही, आता मोबाईल नंबर वगैरे घेतो त्याच्यापासून आणि म्हणतो संपर्कात राहा, तर मग म्हणायचं कीप इन टच. तर असे आपल्याला काय करायचे आहे सोशल जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा अशा प्रकारचे वाक्य बोलायचे आहे. आता आपण बघूया टेलिफोन टॉक म्हणजे फोनवरचे संभाषण. आता फोनवर कसं बोलायचं बघा, एखादी वेळा आपल्याला आवाज नाही आला तर आपण म्हणतो ना तुझा आवाज येत नाही आहे, तर मग म्हणायचं आय कांट हिअर युअर व्हॉइस. किंवा आपण दुसऱ्याला म्हणतो थोडा वेळ थांब म्हणजे होल्ड कर म्हणतो ना, थोडा वेळ थांब, तर मग म्हणायचं होल्ड ऑन फॉर अ मुमेंट. एखाद्याला आपण सांगतो ना तुझा फोन सायलेंटवर आहे, तेव्हा म्हणायचं युअर फोन इज ऑन सायलेंट. नंतर फोन कर असं पण म्हणतो आपण, तर म्हणायचं कॉल मी लेटर. किंवा आपण बोलताना रेंज येत नाही बरोबर, तर आपण म्हणतो ना रेंज येत नाही, मग म्हणायचं देर इज नो नेटवर्क. किंवा आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली आहे, तर म्हणायचं चार्जिंग संपली आहे, तर मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं द बॅटरी इज डेड. किंवा कधी कधी असं होते आपण फोन करतो आणि तो आपला फोनच उचलत नाही, मग आपण त्याला म्हणतो ना तू माझा फोन का उचलत नाहीस,
तर इंग्लिशमध्ये म्हणायचं व्हाय डिडंट यू पिकअप माय कॉल. किंवा आपण एखाद्याला मेसेज करतो तर आपण म्हणतो मी तुला मेसेज केला होता, तर म्हणायचं आय हॅड मेसेज्ड यू. काय म्हणायचं? आय हॅड मेसेज्ड यू. आणि फोन कट करू नकोस असं पण म्हणतो, फोनवर बोलताना फोन कट करू नको, मग म्हणायचं डोंट हँग अप. किंवा तुझा आवाज कापला जात आहे, कापला जातोय म्हणतो ना आपण, म्हणजे अटकत अटकत आवाज येते, मग म्हणायचं युअर व्हॉइस इज ब्रेकिंग अप. तर असे आपण फोनवर हे 10 सेंटेन्स तुम्ही आता आजपासूनच प्रॅक्टिस करत चला. आज कोणाचा फोन आला किंवा तुमच्या मित्राला वगैरे फोन करायचा आहे तर हे 10 सेंटेन्स तुम्ही वापरून आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता. आता आपण बघूया फूड आणि हेल्थशी संबंधित सेंटेन्स, म्हणजे आपलं जेवण आणि आपल्या आरोग्याशी संबंधित वाक्य. जसं आपण म्हणतो आज जेवणात काय आहे, म्हणता ना अशा आईला म्हणता, तुमचं लग्न वगैरे झाले असेल तर तुम्ही वाईफला पण म्हणता आज जेवणात काय आहे, तर मग इंग्लिशमध्ये म्हणायचा व्हॉट्स फॉर डिनर टुडे. किंवा मला भूक लागली नाही आहे, बाहेरून काही खाऊन आलं असेल आहे का नाही, तर भूक लागतच नाही, मग म्हणतो ना आपण मला भूक नाही लागली आहे, तर म्हणायचं आय एम नॉट हंग्री. किंवा माझं पोट भरलं आहे, आता बाहेरून खाऊन आल्यावर पोट भरूनच राहणार. किंवा कोणी जेवायला बोलावलं तर आपण पहिलंच जेवण असतो, आपलं पोट भरून असतं, तर तेव्हा पण आपण म्हणतो माझं पोट भरलं आहे, तर अशा वेळी आता म्हणायचं आय एम फुल. कोणी म्हणते किंवा आपण कोणाला जेवायला बोलावलं तर आपण म्हणतो ना ते जेवताना जेवण वाढताना म्हणतो ना आणखीन थोडं घ्या, आणखीन थोडं घ्या, तर अशा वेळी म्हणायचं हॅव अ लिटल मोर. किंवा जेवताना तिखट लागलं आहे, भाजी तिखट वगैरे झाली असेल तर आपण म्हणतो ना हे खूप तिखट आहे, तर म्हणायचं दिस इज व्हेरी स्पायसी, दिस इज व्हेरी स्पायसी. किंवा आपण म्हणतो जेवण खूप चविष्ट आहे, तर म्हणायचं द फूड इज डेलिशियस. आता जेवताना पाणी वगैरे संपलं असेल तर आपण म्हणतो पाणी संपले आहे, तर म्हणायचं द वॉटर इज फिनिश्ड. किंवा जेवायला आपण जेवत आहोत तर आपल्याला कोणी विचारते ना चव कशी आहे, तर मग आता दुसऱ्याला विचारायचं आहे चव कशी आहे, तर मग म्हणायचं हाऊ डज इट टेस्ट. काय म्हणायचं हाऊ डज इट टेस्ट. आणि जेवताना आपण म्हणतो दुसऱ्याला हात धुवून घे, तर म्हणायचं वॉश युअर हँड. आणि कोणाही बिमार आहे त्यांना आपण म्हणतो ना फळे खा, भरपूर फळे खा असं म्हणतो ना, तर म्हणायचं इट प्लेंटी ऑफ फ्रूट्स. तर अशा प्रकारे आपल्याला हे 10 सेंटेन्स असे वापरायचे आहे. पण तुम्हाला माहीत झालं का आत्तापर्यंत आपण 40 वाक्य बोललो. मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतंय का की तुमचं इंग्लिश सुधारतंय? जर उत्तर हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचे भाग याहूनही जबरदस्त असणार आहे. चला आता वळूया आपल्या पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे. आता आपल्याला असे सेंटेन्स बोलायचे आहे जसं आपण प्रवास करतो, म्हणजे ट्रॅव्हल्स आणि ट्रान्सपोर्ट संबंधी सेंटेन्स आहे हे. तर प्रवास करताना आपल्याला कशा प्रकारे इंग्लिशचे सेंटेन्स बोलायचे आहे. जसं आपण म्हणतो तुला किती वेळ लागेल, आहे का नाही, कोणाला जायचं आहे घेऊन सोबत, तर आपण म्हणतो तुला किती वेळ लागेल, तर म्हणायचं हाऊ लॉंग विल इट टेक यू. किंवा आपण म्हणतो मला तिथे सोड, तर म्हणायचं ड्रॉप मी देअर. किंवा गाडी कुठे उभी करायची असं म्हणतो ना आपण, ऊन वगैरे आहे किंवा पार्किंगची व्यवस्था नसेल तर आपण म्हणतो गाडी कुठे उभी करायची, तर म्हणायचं वेअर टू पार्क द कार. आणि गाडीमध्ये बसल्यावर सीट बेल्ट लावा असं म्हणतो आपण, तर म्हणायचं फासन युअर सीट बेल्ट. आणि रस्ता जर खूप खराब असेल, जसं माझ्या गावाकडे येताना रस्ता खूप खराब आहे, तर माझे नातेवाईक किंवा कोणी भेटायला आलं तर ते शिकायत करत राहते बापरे किती खराब रोड आहे. तर अशी आपण पण तक्रार करतो कुठे गेलो रस्ता खूप खराब आहे का नाही. तर आता रस्ता खूप खराब आहे असं म्हणायचं नाही, तर हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं. कसं म्हणायचं द रोड इज व्हेरी बॅड. किंवा कुठं जायचं आहे आणि ट्रॅफिक खूप आहे, आपण म्हणतो ना ट्रॅफिक खूप आहे, तर मग म्हणायचं देअर इज टू मच ट्रॅफिक. किंवा कुठं जायचं आहे वेळेवर पोहोचायचं आहे, तर आपण म्हणतो आपण लवकर निघायला हवे, तर मग इंग्लिशमध्ये म्हणायचं वी शूड लिव्ह अर्ली. किंवा आपण म्हणतो पुढच्या चौकात थांबवा, गाडीमध्ये बसू ना ऑटोमध्ये वगैरे आहो तर आपण ड्रायव्हरला म्हणतो ना पुढच्या चौकात थांबा, तर म्हणायचं स्टॉप ॲट द नेक्स्ट स्क्वेअर. आणि गाडीचं पेट्रोल संपत आले आहे, तुम्ही गाडी चालवत आहे कोणती पण असं कार टू व्हीलर
तर आपण म्हणतो ना पेट्रोल संपत आले आहे, तर आता हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं, द पेट्रोल इज रनिंग आउट. किंवा कोणी दुसरं असेल तर त्याला आपण विचारतो, तू गाडी चालवू शकतो का? चालवू शकत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, आपल्याला तेवढाच आराम होते. तर मग आता म्हणायचं, तू गाडी चालवू शकतो का? हे इंग्लिशमध्ये म्हणायचं, कॅन यू ड्राईव्ह. तर असे काय करायचे, आपल्याला सेंटेन्स बोलायचे आहे. आता आपण पाहू वर्क आणि ऑफिस, म्हणजे काम आणि ऑफिसमध्ये कोणत्या प्रकारचे आपण सेंटेन्स बोलू शकतो. तर हे खूप महत्त्वाचे सेंटेन्स आहे, आपल्या कामाशी आणि आपल्या ऑफिसशी संबंधित आहे. तर आपल्याला ऑफिसमध्ये किंवा आपल्या कामाच्या वेळी इंग्लिशमध्ये बोललं तर खूप चांगलं वाटते. जसं आपण म्हणतो बॉसला वगैरे, मला सुट्टी हवी आहे, तर म्हणायचं आय वॉन्ट अ डे ऑफ. किंवा आपण म्हणतो मी कामात व्यस्त होतो, कोणी विचारते ना रिप्लाय का नाही दिला बा, तर आपण म्हणतो मी कामात व्यस्त होतो. तर आता म्हणायचं आय वॉज बिझी विथ वर्क. आपल्याला कोणी म्हणते हे काम आजच पूर्ण कर, किंवा आपण दुसऱ्याला म्हणतो हे काम आजच पूर्ण कर. तर आता इंग्लिशमध्ये म्हणायचं कम्प्लीट दिस वर्क टुडे. तू खूप चांगले काम केलंस, असं जेव्हा म्हणायचं आहे तेव्हा दुसऱ्याला, म्हणजे दुसऱ्याला म्हणतो ना आपण तू खूप चांगले काम केलेस. तर आता म्हणायचं इंग्लिशमध्ये यू डिड अ ग्रेट जॉब. आणि माझं हे चांगलं काम वाटत असेल तर इथं सबस्क्राईबचे बटन आहे, सबस्क्राईब करून घ्या, सपोर्ट करा. कारण तुम्ही सबस्क्राईब, कमेंट, लाईक वगैरे करता तर मला पण मोटिवेशन भेटते आणि मी अजून अशाच प्रकारे नवीन नवीन सेंटेन्स तुम्हाला सोपी भाषेमध्ये शिकवत जाणार. किंवा मीटिंगमध्ये आहो आपण, बोर मारत आहे मीटिंग, तर आपण साईड ज्याला म्हणतो मीटिंग कधी संपेल. तर आता इंग्लिशमध्ये म्हणायचं वेन विल द मीटिंग एंड. किंवा मला थोडी मदत कर, आपण दुसऱ्याला म्हणतो मला थोडी मदत कर, तर म्हणायचं गिव्ह मी अ हँड. एखादी जबाबदारी आपल्यावर टाकली आणि आपण म्हणतो ही माझी जबाबदारी आहे, तेव्हा म्हणायचं दिस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. आणि समजा तुम्ही उद्या सुट्टीवर असेल तर आपण म्हणतो मी उद्या रजेवर आहे, म्हणजे सुट्टीवर आहे, तर म्हणायचं आय विल बी ऑन लिव्ह टुमारो. आणि आता आपण बघू असे सेंटेन्स जे आपण दुसऱ्याला ॲडवाईस किंवा सजेशन देतो, म्हणजे सल्ला देतो आहे का नाही. तर सल्ला देण्याशी किंवा ॲडवाईस किंवा सजेशन देताना कोणत्या प्रकारचे आपण सेंटेन्स वापरू शकतो. जसं आपण म्हणतो दुसऱ्याला म्हणतो ना जास्त विचार करू नकोस, तर म्हणायचं डोंट थिंक टू मच. किंवा शांत बसण्याचा प्रयत्न कर, असं पण म्हणतो, शांत बसण्याचा प्रयत्न कर. मग म्हणायचं ट्राय टू स्टे काम. तू माझं ऐकायला हवं होतं. कधी कधी आपण म्हणतो दुसरं आपण जेव्हा सांगतो ते ऐकत नाही आणि मग त्याची गलती होते, तेव्हा आपण म्हणतो तू माझं ऐकायला हवं होतंस. तर मग आता इंग्लिशमध्ये म्हणायचं कसं म्हणायचं, यू शुड हॅव लिसन टू मी. आणि आपल्याला कोणाचा सल्ला पाहिजे, मला सल्ला दे, तर इंग्लिशमध्ये म्हणायचं गिव्ह मी ॲडवाईस. आणि कधी कधी आपण म्हणतो हे तुझ्यासाठी चांगलं आहे, म्हणतो ना असं हे तुझ्यासाठी चांगलं आहे, तर म्हणायचं दिस इज गुड फॉर यू. आणि बरेच जण आपल्याला म्हणते कोणावरही विश्वास ठेवू नका. ऑफिसमध्ये बरेच जण हे वाक्य म्हणत असते कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, तर म्हणायचं डोंट ट्रस्ट एनीवन. आणि असं पण म्हणतो घरचे पण आपल्याला म्हणते स्वतःकडे लक्ष द्या, मी पण म्हणतो स्वतःकडे लक्ष द्या, तर म्हणायचं फोकस ऑन युअर सेल्फ. हे पुन्हा करू नकोस असं पण म्हणतो, तर म्हणायचं डोंट डू धिस अगेन. आणि एक महत्त्वाचं वाक्य कोणालाही सांगू नकोस, असे बरेच जण म्हणते, खास करून मुली म्हणते कोणालाही सांगू नकोस आणि सांगून देते, तर म्हणायचं डोंट टेल एनीवन. सत्य स्वीकारा असं पण म्हणतो, तर म्हणायचं एक्सेप्ट द ट्रूथ. तर हे असे काय करायचे आहे आपल्याला सेंटेन्स बोलायला जायचे आहे. आता आपण बघूया वेदर आणि टायमाशी संबंधित, म्हणजे वेळ आणि वेदर म्हणजे हवामान, तर याच्याशी संबंधित कशा प्रकारचे आपण सेंटेन्स बोलू शकतो. जसं आपण म्हणतो ना हवामान कसं आहे, आज तर आमच्याकडे पाऊस आला, तुमच्याकडे आला का, आला असेल तर कमेंटमध्ये कमेंट करू शकता. जसं म्हणतो ना आपण हवामान कसं आहे, तर म्हणायचं हाऊ इज द वेदर. आज खूप उष्णता आहे, आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामधल्यावर उष्णता तर राहणारच आहे. पण इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, आज खूप उष्णता आहे, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, इट इज व्हेरी हॉट टुडे. थंडी वाजते का, आपण दुसऱ्याला विचारतो ताप वगैरे आला तर थंडी वाजते का, तर म्हणायचं आर यू फिलिंग कोल्ड. पाऊस सुरू झाला आहे, तर मग इंग्लिशमध्ये म्हणायचं इट हॅज स्टार्टेड रेनिंग. आणि आज तर आमच्याकडे भरपूर आला आहे का नाही. वीज गेली आहे, लाईट गेली, आता मी तर गावात राहतो, भरपूर वेळा जात राहते, तर मग तुमच्याकडे जात असेल तर आता वीज गेली आहे, तर म्हणायचं द पॉवर इज आउट. किती वाजले आहे, कोणाला विचारतो ना आपण किती वाजले आहे, तर म्हणायचं
व्हॉट टाईम इट इज. आजपासून आता कोणाला टाईम विचारायचं राहिलं तर असंच म्हणायचं, व्हॉट टाईम इज इट. आणि तुम्हाला टाईम सांगायचा आहे, जसं सकाळचे 9 वाजले आहे तर आपण म्हणतो इट इज 9 इन द मॉर्निंग. आता तुम्ही त्याच्यामध्ये टाकून द्या 9 वाजले असेल 9, 10, 11, 12, पण दुपारचे असेल तर आफ्टरनून टाकायचं, नाहीतर बस मॉर्निंगच टाकणार आणि मग झाला हसा करून घ्या स्वतःचा. उशीर होत आहे असं म्हणतो आपण, उशीर होत आहे तर म्हणायचं इट्स गेटिंग लेट. किंवा आपण असं पण म्हणतो लवकरच अंधार होईल तर म्हणायचं इट विल बी डार्क सून. आणि रविवार आहे आपण म्हणतो ना आज सुट्टीचा दिवस आहे तर म्हणायचं टुडे इज हॉलिडे. तर असेच छोटे छोटे सिंपल सेंटेन्स बोलत चला. आता आपण पाहू डेली हॅबिट्स. डेली हॅबिट्स म्हणजे सवयी आणि स्वभाव. तर आपल्या कोणत्या सवयी किंवा कोणती म्हणजे स्वभाव याच्याशी संबंधित कसं बोलू शकतो. जसं आपण म्हणतो मी रोज व्यायाम करतो तर म्हणायचं आय एक्सरसाइज एव्हरी डे. किंवा आपण दुसऱ्याला म्हणतो तू खूप बोलतोस तर म्हणायचं यू टॉक अ लॉट. किंवा कोणी खोटं बोलत आहे तर आपण म्हणतो तो खोटे बोलत आहे तर म्हणायचं ही इज टेलिंग अ लाय. जसं मी म्हणतो मला लवकर उठण्याची सवय आहे, तुम्हालाही असेल तर सांगा कमेंटमध्ये. कसं सांगायचं, आय हॅव अ हॅबिट ऑफ वेकिंग अप अर्ली. कमेंटमध्ये सांगायचं तुम्हालाही सवय असेल तर. ती नेहमी हसते आहे ना, ती नेहमी हसते. मग कसं म्हणायचं, शी इज ऑलवेज स्माइलिंग. मी माझं काम वेळेवर करतो, तुम्ही करता का आणि करत असाल तर कमेंटमध्ये सांगा. आय डू माय वर्क ऑन टाईम. कसं सांगायचं, आय डू माय वर्क ऑन टाईम. तू खूप बदलला आहेस आहे ना. लगेच दिवसानंतर आपण कोणाला भेटलो आणि तो आपल्याबरोबर बरोबर बोलला नाही, म्हणजे जसं पहिलं बोलत होता तसा, तर आपण म्हणतो तू खूप बदलला आहेस. तर आता हेच इंग्लिशमध्ये म्हणायचं, यू हॅव चेंज अ लॉट. किंवा किंवा आपण म्हणतो ना मला टी व्ही बघायला आवडते तर मग म्हणायचं आय लाईक वॉचिंग टी व्ही. किंवा एखादी असा व्यक्ती राहते जो कोणाचंच ऐकत नाही तर मग आपण म्हणतो ना तो कोणाचेच ऐकत नाही तर म्हणायचं ही डझंट लिसन टू एनी वन. आणि जसं मी शांत राहणे पसंत करतो आणि मी जास्त बोलत नाही, मी शांत राहणे पसंत करतो असं तुम्हालाही वाटत असेल तर कसं म्हणायचं मग, आय प्रेफर टू स्टे क्वाईट असं म्हणायचं. तर हे 10 सेंटेन्स आहे जे तुम्ही रोज बोलू शकता. आता आपण बघूया प्रेरणादायी वाक्य म्हणजे मोटिवेशन. आणि मोटिवेशनचे वाक्य तर खूप गरजेचे आहे, कारण आपल्याला जर मोटिवेशन राहिलं तर आपलं कसं असते पुन्हा शिकण्याची इच्छा होते किंवा काही करण्याची इच्छा होते. आणि मोटिवेशनच नसेल तेव्हा मस्त आराम का मामला आहे का नाही. तर आता मोटिवेशनशी संबंधित आपण कशा प्रकारे इंग्रजीमध्ये बोलू शकतो, म्हणजे कोणकोणते वाक्य आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो बा. जसं आपण म्हणतो ना घाबरण्यासारखे काही काम नाही किंवा घाबरण्यासारखे काही नाही बा असं म्हणतो ना, काही झालं गडबड झाली ॲक्सिडेंट किंवा कोणी बिमार असेल आहे का नाही, घाबरण्यासारखे काही नाही तर असं म्हणतो तर म्हणायचं देअर इज नथिंग टू फिअर. किंवा आपण दुसऱ्याला म्हणतो तू नक्कीच यशस्वी होशील, म्हणतो ना, मी पण म्हणतो तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. तर आता इंग्लिशमध्ये म्हणायचं कसं म्हणायचं, यू विल शुअरली सक्सीड. आणि मी तुम्हाला सांगतो पहा स्वतःला कमी समजू नका. मी सांगत आहे तुम्हाला स्वतःला कमी समजू नका. मी तर समजतच नाही पण तुम्हीही समजायचं नाही. पण कसं इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. चेन्नई एक्सप्रेस पाहिला असेल तर त्याच्यामध्ये हे वाक्य आलेलं आहे. आणि आता जास्त करून विद्यार्थ्यासाठी एक वाक्य नेहमी बोलल्या जाते, मेहनत कधीच वाया जात नाही आहे ना. विद्यार्थी असेल कोणी व्हिडिओ पाहणारा तर इथं कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे वाक्य ऐकायला भेटते ना, मेहनत कधीच वाया जात नाही. तर मग आता हेच इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, हार्ड वर्क नेवर गोज टू वेस्ट. आणि संधी सोडू नका. हे पण बऱ्याच जणांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असाल तर हे संधी असते, संधी सोडू नका म्हणते. तर म्हणायचा डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. कशाचीही काळजी करू नकोस. घरचे आपल्याला नेहमी म्हणते कशाचीही काळजी करू नको, काही वाटलं सांग मी आहेस आहे का नाही. तुम्ही इंग्लिशबद्दलची काही काळजी करू नका कारण मी आहेच. तर आता हे वाक्य आहे कशाचीही काळजी करू नकोस. तर मग हे इंग्लिशमध्ये करायचं, इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, डोंट वरी अबाउट एनिथिंग. काय म्हणायचं, डोंट वरी अबाउट एनिथिंग. तू हे करू शकतोस हे मला माहीत आहे. म्हणतो ना आपण तू हे करू शकतोस हे मला माहीत आहे. तर म्हणायचं आय नो यू कॅन डू इट. किंवा आपण दुसऱ्याला मोटिवेशन देताना म्हणतो ना स्वतःला सिद्ध करून दाखव आहे ना. जास्त करून तर माहीतच आहे आता तुम्ही समजलेच असाल असं वाक्य कोण म्हणते तर स्वतःला सिद्ध करून दाखव. तर म्हणायचं प्रूव्ह युअर सेल्फ. काय म्हणायचं, प्रूव्ह युअर सेल्फ.
आणि जेठालाल हमेशा एक वाक्य बोलते. कोणतं वाक्य माहीत आहे का? कोणतं म्हणते तो? नेहमी सकारात्मक राहा. तो हकारात्मक म्हणते, पण आपण हकारात्मक म्हणजे सकारात्मकच, माहीत आहे ना. तर मग नेहमी सकारात्मक राहा. तर मग हे इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह. आणि सर्वात लास्टचं सेंटेन्स आजचं, तू सर्वोत्तम आहेस. तर म्हणायचं यू आर द बेस्ट. तर मित्रांनो 100 वाक्य तर झालीच, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही ही वाक्य रोज बोलत नाही, काय म्हटलं मी? रोज बोलत नाही, तोपर्यंत ही सिरीज फक्त एक व्हिडिओच राहील, आहे का नाही? बघणार आणि सोडून देणार. जर तुम्हाला खरंच बदल घडवायचा असेल तर आजपासूनच यातील किमान 5 वाक्य तरी वापरायला सुरुवात करा आणि कमेंट करा. आज तुम्ही कोणतं नवीन इंग्रजी वाक्य वापरणार आहात? नक्की कमेंट करायची की तुम्ही कोणतं वाक्य कमेंट करणार आहात, ते कमेंटमध्ये नक्की लिहा. तर हा व्हिडिओ तुम्हाला अशा मित्राला शेअर करा ज्याला इंग्रजीची भीती वाटते. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओ आणि खास टॉपिकसह. तोपर्यंत शिकत राहा आणि बोलत राहा. मी तुमच्यासोबतच आहे. तर मग भेटूया आता पुढच्या एका नवीन वाक्यासह.